अगर तू आर्ट्स घेतलो तरीन तू नेशन लीड करतलो आणि दुनिया लीड करतलो. तो इल्यूजन वो के नथिंग इज गोइंग टू चेंज बट चेंज इज दी ओनली थिंग दैट इज परमनंट. मैं तेका पुसलो सायन्स केका घेतलो वा काडले तोडार तो म्हाका जवाब देता सायन्स घेतल्यान सायन्स नाव जाता. एलिमेंटरी लेवल तुकून लागल्लो हाय स्कूल तुकून लागल्लो कॉलेज लेवल सर तुमकां कोणते स्कुला भितर काउन्सिलर आनी सायकोलॉजिस्ट मिळता एक स्कूल भितर को वाटे. हालांकि जो चढ़ने निके हारू सके ना खाली ग्रेड्स इस बिन इन दूसरे फील्ड में निके रहा था. बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. यूथ कारवांचो फ्रेश अँड न्यू पॉडकास्ट भितर तुमचो इस्तकबाल अशे. मैं यहया शरीफ आयचे पॉडकास्टचो होस्ट आणि म्हजे सरीन म्हजो भाऊ जुरेब अहमद रुकनुद्दीन हे पॉडकास्टचो को होस्ट वाटत. आमचे सरीन एक भल्लिकच स्पेशल आणि भल्ली एडमायर्ड गेस्ट वाटत जे कोणी भल्ली इन्फ्लुएन्शियल टीचर आमच्या गावाचे आमचे भल्लीचे स्टुडंट्स भल्ली एडमायर करतात तांकां. आमचे सरीन वाटेत यासीन मोहतेशम सर. आयच्या पॉडकास्टची टॉपिक एक भल्ली स्पेशल टॉपिक अशें हे हेजेन की जिंदगे भितर खास करून एक यूथचे आणि एक स्टुडंटचे भल्ली इम्पॉर्टन्स धरवता ही टॉपिक. आणि ती टॉपिक अशें करियरचो असल मतलब का आणि ही चीज कल नातून आम्ही किशी रॉंग करियर ऊपर वतात का म्हणून. इतना मैं बाकायदा हो पॉडकास्टचो आगाज करण्या फुडें एक धाकलोशी तारुफ या एक इन्सिडेंट बोलू शकता या म्हजो एक्सपिरियन्स आजचे गेस्ट सरीन हो तुका उसलान नॉर्मली जे कितें ताको आमी 10थात पावता या ती एज भितर राहतात तरीन आमी भल्ली कन्फ्युजन टू उजरतात. भल्ली कन्फ्यूज जातात की का घेनू का म्हणून. जे कितें 10th जाता सायन्स घेनू कॉमर्स घेनू आर्ट्स घेनू भल्ली कन्फ्यूज राहतात. तरीन मी तेत्ता एक हो क्वेश्चन भल्ली सर माणसा कडेन केलो तो. लेकिन जे कितें मी यासीन सरा कडेन हो क्वेश्चन केलो तर म्हाका एक इतले कम्प्रिहेन्सिव आणि इतले साऊंड जवाब मेळ्ळो की म्हाका इत्मिनान जालो की नाही मी येता टुकून एक अज़्म केलो तो. तो क्वेश्चन होतो का उसलान मी आता 10th झाले सर इथं मी का करू का? कोणती स्ट्रीम मी घेणू? तरीन सर म्हाका एक भल्ली सुगड आणि भल्ली धाकलोशी जवाब दिले होते. तो जवाब हो होतो का उसलान बेटा अगर तू सायन्स घेतलो तरीन तू मोस्ट प्रोबॅबली एक कोणत्या कॉर्पोरेट सबब या एका ऑर्गनायझेशन सबब काम करतलो या एका फर्म सबब काम करतलो. आणि अगर तू कॉमर्स घेतलो तरीन तू एक कॉमर्स इंडस्ट्री लाइक एक फर्म या एक ऑर्गनायझेशन तू लीड करतलो. आणि अगर तू आर्ट्स घेतलो तरीन तू नेशन लीड करतलो आणि दुनिया लीड करतलो. म्हाका हो जवाब एटले पसंद पडलो तेताकच मी आजमावलो तो का उसलान मैं इंशाअल्लाह आर्ट्स घेतलो. लेकिन का करू सकता एनवायरनमेंट साथ दिल नाही घेनू सकल नाही. या मैं यारी फुल ट्रांसपेरंट जावंक शकता आणि सर मैं फुल फ्लॅटर्ड वाटत तुमचे इज बीन बल्लान की आम्ही जो टॉपिक घेतला करियर आणि तुम्ही ॲज अ गेस्ट भल्ली सुगड कॉम्बिनेशन हो. तर बघ बिफोर गोइंग इन टू वॉट यू कॉल करियर एनी डीप रेल्म्स इन टू करियर वी शुड tell the viewers what career means. How is it different from passion? How is it different from hobby? And how is it different from actual work? Firstly, मतलब मैं कहीं करियर मुझे चूज़ करना पड़े इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन ये चूज़ करना पड़े मैं सावत इनको बदली सेम होत होतो. रंग पडलो मैं पॅशन बदलान इसली चीज जो माणूस आपण फुल 100% फोकस देता आपलो. हॉबी इसली चीज जो माणूस आपले लिजर टाइम भितर करता 100% देना है लेकिन तेका ते करूचे बदली पसंद. आणि वर्क इसली चीज जो तो माणूस मजबुरीन करता या कोणाची काही प्रेशरान करता तेजीन इजवीन करता म्हणून म्हाका कळतो. तांगेर अशी ग्रो जाता जाता वळखू पडले की हेन ऑलमोस्ट इंटर रिलेटेड अशे तोकडे माणचे आपले पॅशनकच एक करियर करता. तोकडे माणचे आपले हॉबी एक करियर करता. आणि तोकडे माणचे जो हे दोन करू सकेना तेन आपले वर्क असेल ते करियर करता. ते इशी डेफिनेशन म्या इशी म्हाका वळखू पडले ते. ते तुमचे इज बीन करियरचो असल माने का? करियर माने आमची वर्क लाईफ जे कोणती ऑक्युपेशन भितर आमी आपलो आपूण इन्वॉल्व धरवतात तेजे भितर आमी फ्युचर भितर ग्रोथ पळतात. करियर एक असली चीज जो इंसान आपली जिंदगी डिजाइन करूच्या सबब या एक बेहतर स्टँडर्ड ऑफ लाईफ लीड करूच्या सबब अडॉप्ट करता. आता अगर आम्ही
करियर बारा जपता तरेन पयला हो ख्याल येता की आमी करियर सबब कोशिश खिका करूंकास लायक स्टुडंट लायफ भितरकाच आमी करियर एक्सप्लोर खिका करूंकास एक चेडूं एक स्टुडंट गोल सेट खिका करूंकास. समान पयली चीज ह्या आमचे सबब गोल बुलंद का गोल माने आमी बोलू शकता आमची एक डिजायर्ड एम या एक इसलो ऑब्जेक्टिव जे कोणती चीज आमी हासिल करू चाहतात जशी के इंसानी जिंदगी सबब या तेजे सर्वायवल सबब गोलची जे कोणती अहमियत आहे आमचे सबब गोल एक इंधन पर्यंत तेका आमी फ्युअल बोलतात जो आमकां अचीवमेंट सबब पावर करता या वळखू शकतात आमी ये जापनांको के जशी एक घर बांदूच्या सबब आमकां एक प्लान जावंकास तशी जिंदगी जिवच्या सबब या एक बेहतरीन जिंदगी डिजाइन करूच्या सबब आमचे सम्मे गोल्स रावंकास जिंदगी जिवच्या सबब सामू जितात लेकिन एक मिनिंगफुल जिंदगी जिवच्या सबब आमचे कडेन एक प्री डिटर्मिन्ड ऑब्जेक्टिव आनी एक बेहतरीन गोल रावंकास जो आमकां मोटिवेट करू शकता जो आमकां इन्स्पायर करू शकता जो आमकां दुसरा सम्मे मुनफरीद करू शकता ताकि आमी तेजे पर्स्यूट भितर कोशिशो करून आमी ते शिखर उपर पावंक शकू आणि इशी बदलान काही स्पेसिफिक एज अशें का ते करियर मेक ताकाच डिसायड करूंकास तेजे फुडें करण्याचे ते मग करण्याचे बेशक आजकालचे जे कोणते अकॅडमिक ये अशे तेजे तकाजे पडल्यान स्पेसिफिक एज वगैरह डिझाईन करून गेला हा सांगून वतात आमकां प्रेशरायज करून वता लेकिन एक चायना भितर एक कहावत आहे तेन बोलता की द बेस्ट टाइम टू प्लांट अ ट्री वॉज 25 years ago and the second best time is now इशी बदलान आमी इशी लेट वाटे बिलकुल नाही के का लेट वाटत तू आपली एजचे मुताबिक आपली इंजिनिअरिंग कोर्सची पर्स्यूट भितर वाटे वो आपले इंजिनिअरिंगचे 4थें वर्सा भितर वाटे अगरशी तुम्ही आपलो इंजिनिअरिंगचो गोल पयलाकच सेट केले होते की तुमकां जिंदगी भितर इंजिनियर जावन कोण एक निक्की लायफ लीड करूंकास तरेन म्हाका दाखयनात तुम्ही पाटेर वाटेत हाँ अगरशी तुमकां दाखयता की इंजिनिअरिंग तुम्ही केथों करू चाहते नव्हते बल्कि एक्सटर्नल प्रेशर रावच्यान या तोकडे कंपल्शन्स भितर या सोसायटीचे तकाजे वते आमचे कडेन फुलानो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे भायर वचूचे नाका ती चीज अगरशी तुमचे उपर इम्पोज करून गेली ते आणि तुमकां दाखयता की वो करियर तुमचे सबब नव्हतो तरेन जावं शकता जराशी गलती जाली ते लेकिन आमचे एक प्रोफेसर होते ते हमेशा बोलते होते की डू वॉट यू एन्जॉय और एन्जॉय वॉट यू डू आता तुमचे कडेन ईदर ऑफ द टू ऑप्शन्स आहे if you have chosen engineering because you wanted to do it you are doing what you are enjoying अगरशी तुम्ही चूज करू चाहते नव्हते तरेन तुमकां ही चीज एन्जॉय करूंकच पडटली इतना एक सवाल हो येता का उसलान अगर आमकां येता आमकां कसले का उसलान गोल सेट करूंकास अगर आमी केयल नव्हते तरी येता करूंकास तरीन जे कितें आमी करियर सेट करता या गोल सेट करता करियर सबब देन व्हॉट आर द एस्पेक्ट्स जे कोणते चीज आमी कन्सिडर करूंकास करियर सेट करताना मी हमेशा म्हजी चेडवां कडेन का सांगचे का उसलान करियर डिटर्मिन करतले तुम्ही दोन चीजो पला एक रास एस्पेक्ट्स आहेत एक दोन नाय 10, 15, 20 तुमकां असले डिटर्मिनिंग फॅक्टर्स मिळू शकता लेकिन दोन चीजा पर मैं हमेशा बल्ली फोकस करून चेडवां सांगता का उसलान ती चीज इंटरेस्ट आणि एप्टिट्यूड इंटरेस्ट माने तुझो शौक एप्टिट्यूड माने तुझी इस्तेदाद या योग्यता बोलू शकतात आमी अगरशी एक मनशा भितर एक पर्टिक्युलर फील्ड भितर बल्ली इंटरेस्ट अशे लेकिन सरी बराबर ती चीज करूची तेजे भितर अगरशी एप्टिट्यूड नाही ती सलाहियत नाही तरेन तो गलत करते वाटे आणि एक मनशा भितर एप्टिट्यूड जबरदस्त अशे काबिलियत अशे एबिलिटी अशे ती चीज करूची लेकिन ती चीजे भितर अगरशी तो शौक या इंटरेस्ट दरवे नाही तरेन को तेजे सबब मग वचून मसाइल पैदा जावंक शकता तेजे अलावा आमी केत्ता कोण तो करियर घेतला मागीर या कोण तो तुमी कोर्स चूज केला मागीर हमेशा जे कांय चेडवां सांगतात आमी एज टीचर्स की 3 आयस आणि 3 पीस उपर तुम्ही फोकस करूंकास समान पयलो आय जे कोणतो अशे इंटरेस्ट दुसरो आय जो कोणतो अशे इंटेलिजन्स तिसरो जे कोणतो अशे इन्वॉल्वमेंट आणि 3 पीस जे कोणते अशे समान पहिली प्लानिंग दुसरी प्रेपरेशन आणि तिसरी जे कोणती आहे पर्सिव्हिअरन्स साबित कदमी आणि कन्सिस्टन्सी तर सर आमी वुमन पळयता का उसलान आमचे हिंगा जनरली मेन स्ट्रीम बोलान 3 कोर्सेस अशे आमच्या गांवाची चेडवां सबब एक इंजिनिअरिंग अशे जे कोणी सायन्स घेतात जे कोणी कॉमर्स घेतात जनरली दोनच स्ट्रीम्स वता आमची चेडवां आर्ट्स भितर कांय वचनात तरेन कॉमर्स घेतलेली चेडवे या बी.कॉम वता या बी.बी.ए वतात आणि आमचो माहोल हो अशे गांवा उसलान आमी ही 3 डिग्रीज करतात आणि आमी भायर
अपॉर्च्युनिटीज सोदून वतात. जनरली गल्फ वतात. तरीन का आम्ही एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह धरून करून दुसरी फील्ड्स एक्सप्लोर या दुसरे प्लेसेस एक्सप्लोर करण्याचे आणि एक सगळी जिंदगी तिंगा देतात गल्फ भितर. ते मग वापस येतात. हिकच एक नॉर्मल रुटीन जाली ते. हेजेबद्दल तुमचो का ओपिनियन हा? बिलकुल आम्ही जे कोणते संबंध व्हडले इल्युजन भितर वाटेत तो इल्युजन वो के नथिंग इज गोइंग टू चेंज बट चेंज इज दी ओनली थिंग दॅट इज परमनंट. आम्ही जे कोणते ट्रेडिशनल आणि कन्व्हेन्शनल कोर्सेस फुडें तुकून करते आयला हा आज दाखडते आहे की तेजी लागती फील्ड्स भितर जे कोणते प्रोफेशनल कोर्सेस वगैरे इवॉल्व जाते असे आज वक्ताची अहम जरूरत झाली ते त्या सबब पला आमची छणमे तेच कन्व्हेन्शनल कोर्सेस करते रावच्यान एम्प्लॉयबिलिटीची कमी असे बाजारा भितर तिसा चिजाचो डिमांड कम पडते स्पेसिफिक कोर्सेस नाही आमचेकडे प्रॅक्टिकल ओरिएंटेशन कम जाते गेली ते गोल गोल ओरिएंटेशनच्यो फुकदान तरेन फुडें तुका नाशिकच आमची छणवा भितर सही काउंसलिंग मिलना है सही गाइडेंस मिलना है ताचे वक्ताची अहम जरूरत आहे की दूसरी को जे कोणती चिजो इवॉल्व जावन आयली त्यांनी मार्केट भितर त्याची डिमांड असे आम्ही कंप्लायन्स भितर धरूंकच दिसा चिजो तेका बाकायदा पर्स्यू करूकच आता करियर चुजिंगचे आणि करियर खिका चूज करूकास काय इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टन्स अशी हेजी सवस चीज आयली. लेकिन सर आता आम्ही आमचे करिक्युलम पडता, आमचे सिलेबस भितर पडताकच. लेकिन हेजे सरी आमकां का शिकोवन वचूकास, का आमकां फॅसिलिटेट करूकास, की आमची चेडवें ही चिजो करियर चूज करूचे प्रॉपर किशी तेंचे हातीन जातले हिका बसलान तेंकां काही कळना ज्यादा. चेडवें खूद छान आहे इन द सेन्स तेंकां सिरियसनेस रावना त्या टायमा उपर जे कितें चूज करूकास. जे कितें चूज करून जाता तेता अक्कल येता की आपूण हे करचें नव्हते या हे ते केल्यान बेहतर होते. इसलिए का चीज़ो ऐड करूँगा आमचे करिकुलम भितर या करिकुलम सरीन की तेन प्रॉपर वे इख्तियार करू सकूंगास. समान पहिली चीज आम्ही करियर चूज करणे फुडेंकच काउन्सिलर्सची मौजूदगी भितर तांकां कन्सल्ट करून आमचे जे कोणते टीचर्स वाटेत असातजा वाटेत तेंचे सन आपूण करून ही चीजो डिटर्मिन करूची चिजोई बट आफ्टर हैविंग चोजन अगर शी तू चाहता कि ते करियर भितर तुका रुची ना या इंटरेस्ट ना है ती सुरते ऊपर मजीद कक्का चीजो आम्ही ऐड करू शकतात अगर शी आम्ही पर्सनल लेवल ऊपर पडलान तोकडे स्किल बेस्ड कोर्सेस वगैरह भरमार सरीन अवेलेबल असे ते कोर्सेस वगैरह आम्ही परस्यू करू शकतात नो डाउट अबाउट इट तेजे अलावा आजकाल गव्हर्नमेंट जे काय वाटे NEP चे नावा ऊपर या CBCS चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम चे नावा ऊपर एबिलिटी एनहान्समेंट कंपल्सरी कोर्सेस इतली बल्लीसा चीजो घेऊन येते वाट तेजे भितर क्षणमा भितर ऑब्जेक्टिव्हिटी डेव्हलप करूची कोशिश करून वता ऑब्जेक्टिव्ह टायपाचे सवालात पुसून वतात आणि ती जे कोणते स्टडी राहता बल्लिकच कॉम्प्रिहेन्सिव्ह राहता लेकिन मुश्किल का जाऊन पडली तेका पुसलान जे कोणते टीचर्स आणि लेक्चरर्स हे कोर्सेस वगैरे आपली कॉलेजेस भितर इम्प्लिमेंट करूकस थिंगा जराशी फेलियर आहे कोर्स सब्जेक्ट्स म्हणून आम्ही ये रकमीन तेका अटॅच करतात मतलब असले सिग्निफिकन्स आणि रेलेव्हन्स अटॅच करतात की एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस ऊपर बिलकुल एम्फेसिस वते नाही इसा एजे भितर पडलान कॉन्टेक्स्ट भितर पडलान आज आमचे भितर अवेअरनेसची जरूरत आहे की आम्ही खाली सायन्स घेतला हा सिर्फ आणि सिर्फ सायन्सचे जे कोणते डोमेन असे या डिसिप्लिन आहे तेजी हद सरकस आमकां आम्ही सीमित धरवण्याचे बल्लीस असले कोर्सेस गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस केली ते जो आमचे भितर कम्युनिकेशन स्किल्स भला कलेक्टिवली सॉफ्ट स्किल्स आमचे भितर क्रिटिकल थिंकिंग स्किल्स या डिसिशन मेकिंग स्किल्स पैदा करतात ते कोर्सेस बाकायदा असे तुमचे करिक्युलम भितर तुम्ही एक्सप्लोर करा पला आणि कॉलेज अथॉरिटीज ऊपर ज्यादा से ज्यादा जोर देऊन सांगा की आमचे सबब ये कोर्सेस कारखमीन इंडिस्पेंसेबल आहे इत्ताचे जमानाचे तकाजे पूरा करूच्या सबब आणि तेजे सबब जे कोणतो इन्फ्रास्ट्रक्चर आणि बेहतरीन असातिजाची जरूरत आहे तेजे प्रोव्हिजन ऊपर तुम्ही बल्ली फोकस करूकस. जी आणि सर सिमिलर क्वेश्चन आहे भली सिमिलर आहे ऑलमोस्ट फॉर एक्झाम्पल एक माणूस काही कोर्स घेतलो तो कंटिन्यू करतो वाडे लेकिन इन द मिडल ही डिसाइड्स टू ड्रॉप आउट जशी इंजिनिअरिंग घेतलो 4 इयर्सचो कोर्स बॅचलर्स ऑन इन द सेकंड इयर ही decides to drop out, he's not interested in that field. ते जो हे मुनासिब असे का तो काही दुसरे कोर्स घेणो की हमने इथं हे तर त्यांचे पॅरेंट्सचे इन्व्हेस्टमेंट को क्वेश्चन येता त्यांचे सगळं टाइम इतलो तुम्ही यूज केला 2 वर्ष बी वेस्ट केलं जातले हे काही मुनासिब आहे त्यांचे
बिल्कुल अगर शी ते चढ़वा ते कोर्स भितर बिल्कुल इंटरेस्ट नाय. अगर शी इंटरेस्ट नाय तरेन चलो जराशी इंटरेस्ट पैदा करूची कोशिश करूं जाता. लेकिन अगर शी तो चढू ते कोर्स तरेन स्ट्रगल करते वाटे या आनी तेका दाखडता के तो ते कोर्सचे परस्यूट सबब मुनासिब न्हय, अप्रोप्रिएट न्हय. ती सुरते उपर म्हाका दाखडता तो मग वचून आपलो सगळो करियर आनी आपली सगळी लायफ अनाहिलेट करूचें आसले. ही हॅज टू टेक अ कॉल, एक डिसिशन घेवनुका पडटलें तेका. बीजी 2 वर्षे मजीद जाया करून ती लायफ ती मिनिंगफुल अगर शी तो जीव सकेनाय तरेन तेजे सबब बेहतर आहे की तिंगा स्टॉप करून दुसरो करियर पर स्विच करूचें. म्हजी जाती राय, म्हजो ओपिनियन. सर आणि आमची ही आतां करियर वचचे सामने आमची डिग्रीयो अशी इन्वॉल्व केल्या जाता. म्हणजे इन सेन्स पर्सन्स एबिलिटी इज बेस्ड ऑन हिज स्किल सेट. लेकिन तेका एक कडेन डिग्रीयो पळोवता. इट माइट बी दैट ही विल बी स्किल्ड इन दैट और माइट नॉट. इशी की काय? डिग्री आमचे सबब एक पासपोर्ट कले. तुजी स्किल्स जे कांय तूं डेमॉन्स्ट्रेट करतलो या दाखडतलो ती ऑर्गनायझेशन भितर दाखल जाला मेरेकच तूं दाखवू शकतलो. बेशक. आनी डिग्रीज जे कांय अशे चेडू आमी बोलूं शकता आमचे सबब एक पासपोर्ट, दाखिला भितर दाखिला घेवच्या सबब एक कार्ड तो, तेजे बगैर शायद बल्ली सार इम्पेडिमेंट्सचो तुमकां सामना करूंक पडूं शकता. आमी अशी सिस्टम आमचो निजाम तयार करून दवरला आहा. जे कडेन मनशां आमी तेजी क्वॉलिफिकेशन्स मतलब लियाकत आनी तालिमी सलाहियत उपर येता. तेजी डिग्री सुपर, तेजे कडेन जे कोण ते असनाद अशे तेजे उपर मनशां आमी डिटर्मिन आनी जज करतात. एक हदसर सही को दाखले नाय. बलीसा मनशां आमी पळतात की व्हडली व्हडली अकॅडमीक क्वॉलिफिकेशन्स घेवन येतात आनी एक पर्टिक्युलर फील्ड भितर आपलो रोल प्ले करतात. लेकिन ती इस्तेदाद या जे कोण तो एप्टिट्यूड या प्रोफिशियन्सी ती फील्ड भितर तेजे भितर रावंक आसा तो माणूस लॅक करता. आनी तेजेन अगरशी आमी ऑर्गनायझेशनचे नांवा पर अगरशी आमी कॉर्पोरेट्स बलतात तरेन फिर भी ओके. एक माणूस येता, आपले काम सही बराबर सही एजे उपर अगरशी डिस्चार्ज करूं सकेनाय तेता दिन जराशी आमी एक्सक्यूज दिवंक शकता. आज आमचे कडेन इसलिको प्रॉब्लम्स आहे की आमची टीचिंग फ्रॅटर्निटी भितर आमी मनशां पळतात. ते ज्यादा से ज्यादा असनाद आनी डिग्रीज घेवन येतात. लेकिन तो अगरशी आपलो हक बराबर अदा करूं सकेनाय. तेजे भितर अगरशी तो कांय आपली ड्युटीज डिस्चार्ज करूच्या भितर या आपले बेस्ट दिवच्या भितर अगरशी तो फेल जाते वाटे तरेन तिंगा सिर्फ आनी सिर्फ ती ऑर्गनायझेशनची जे कोण ती पेक्युनियरी इंटरेस्ट आहे तोकच मार खाते नाय बल्कि छड़मासो करियर को बर्बाद जाते अशे. इसा चीजा पर जरा फोकस करूं कास. आम्ही एक आमच्या गावात व्हडलो चेंज पडले सर पास्ट फ्यू डिकेड्स भितर, की फुडें आम्ही जे कितां पास आउट जाते होते या आमची माणसे ज़्यादातर माज सबब बिज़नेसचो रुख इख्तियार करते होते. यानी तेन कारोबार करते होते आणि अर्न करते होते. लेकिन इत्ता जे कित्ता आमचो हो सिस्टम स्टार्ट जाला बाकायदा एक फॉर्मल एज्युकेशन सिस्टम स्टार्ट जालो आमची चेडवां सबब. तेन्ना आमी पळयतात काय हुसलान अक्सर चेडवे जॉब यारी वतात, कॉर्पोरेट सेक्टर्स यारी वतात. का रिझन अशें सर हो आणि आमी ही का प्रॉब्लेम्स अशे आणि हे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन काय अशें? ओ एक धाकलोशी मिसकन्सेप्शन हो ह्या. बलीसा मनशे अक्यूज करतात की करंट एज्युकेशन सिस्टम जे कोण तो अशे मनशां जॉब सारी अट्रॅक्ट करता, कारोबार आरी बिझनेस आरी तेंका इन्स्टिगेट करना या बोलू सकता पर्सुएट करना या मोटिवेट करना म्हणून म्हाका दाखडता वो जे कोण तो मसलो अशे क्यों नतलन क्यों लॅक ऑफ अंडरस्टँडिंग घेवन अशे. आज जे कोण तो करिक्युलम आनी सिलेबाय स्कुला भितर पडोवन वता. तेजेर तर यकीन माना तुमी. मे जे कोण ती मनशां अक्यूज करता तेंकां 100% गलत कबूल ना की ताचो तालिमी निजाम आमकां जॉब सबब तयार करता. बिझनेसीस आनी आमकां तितलो इंडस्ट्रियस करनाय बोलून. तेंकां गलत कबूल ना लेकिन असल भितर पल्लान डेप्थ भितर वचून एक चीज क्लियरली वाजे तौरा पर दाखवू पडता की ताचो जे कोण तो करिक्युलम अशे, ये करिक्युलम पर तुमकां एम्प्लॉयबिलिटी स्किल्स को शिकोवन वता आनी एंटरप्रेन्योरशिप आनी मॅनेजमेंट को शिकोवन वता. लेकिन प्रॉब्लम कितें जावन अशें का हुसलान चडमे आजकालची क्वांटिटेटिव फॅक्टर्स ऊपर इतलो फोकस करते वाटे मार्क्सचे पट्टीर ये रकमीन धांवते वाटे की सही जे कोण ते तसव्वुरात आनी कॉन्सेप्ट स्कूल्स आनी कॉलेजेस भितर पडोवन वता तेका कॉम्प्रिहेंड करूच हातेना. जेता तेन आपलो सिलेबाय आनी करिक्युलमकच तेन अगरशी अंडरस्टँड करते नायत तरेन तेन आपली करियर सबब जे कांय फॅक्टर्स अशे ते कसा सही ढंगान कशी चूज करूं शकतले.
आज पळा तुमी इंजिनिअरिंग असले कोर्सेस भितर कितले का वर्षे तुकून बाकायदा तेंचे भितर नवी नवी स्किल्स डेव्हलप जावंक म्हणजे ग्रास ह्युमॅनिटीजचे डिसिप्लिन्स येते आहे आज ऑन्टरप्रिनरशिप आणि मॅनेजमेंट असले सब्जेक्ट्स इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनची चणवा पडोवन वते अशे शायद तुमी को हेजन वाकीफ राईत हेजे अलावा आज तुकून बल्लीसा वर्सां फुडें 1980s भितर एक चार्टर्ड अकाउंटंट एक व्हडली जबरदस्त कंपनी भितर इंटरव्यू दिवंक गेलो होतो शायद TCS जावंक शकता मागीर डिस्टिंक्टली म्हाका आठवनाय ती इंटरव्यू भितर जेन्ना ते कोसका कडेन पुसून गेले की इंडियाच्यो प्रायम मिनिस्टर कोण तो माणूस ते टायमार बल्लो होतो की इट वॉज नॉट इन माय सिलेबस चणमे या स्टुडंट्स ये रकमीन आपलो करिकुलम घेऊन करून तेजे उपर ये रकमीन फोकस करते होते की त्यांचे आसपास का जाता तांकां कळते नव्हते आज पळा तुमी चार्टर्ड अकाउंटन्सी भितर कम्युनिकेशन स्किल्स इकॉनॉमिक्स बिझनेस लॉ कॉर्पोरेट लॉ इसले एक रास सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस करून वते अशे आनी ऑलरेडी गेला हा फुडें तुकून इम्प्लिमेंट जावन अशे केका ताकि ती चणवाचो मेंटल होरायझन बडूकास आनी तेन आपला आपूण सिर्फ आनी सिर्फ अकाउंटन्सी सर्कस महदूद धरवनाचे हे सर ऑप्शन्स आम्ही एक्सप्लोर करू कस ऐसा बाजारी जापनी माणसे बलतात किंवा आयले चार जापनी बलून गेले तेका अनालाइज करनातून तेजी अनालिसिस नातून कोण तो डेटा नातून माणसे बलतात डायरेक्ट आम्ही तेजे उपर यकीन करनाचे पळोवंक कस का रकमेन सिलेबस डिझायन जावन वते अशे काक्का सर कॉम्पोनंट्स तेजे भितर घालून गेला हा आणि ॲज अ स्टुडंट्स तुमची इको जिम्मेदारी जाता की टीचर कस जे कांय तुमकां क्लासात येवन करून पडवता तुम्ही 100% तेजे उपर कस रिलाय करनाचे तेजी आपली लिमिटेशन्स आहे तो सव्वस चीजो तुमकां पडोवन वचूंका जरुरी नाय तो हर चीजेची डेप्थ भितर वचून चीजो सांगू का जरुरी नाय आज तुमचे कडेन बेहतरीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे इक्विपमेंट आहे टूल्स आहे गॅजेट्स आहे तुमचे खुदचे मेंटल होरायझन्स एक्सपांड करूच्या सबब तीसा चीजाचो तुमी इस्तेमाल करू कस मैं सर हिंगा एक्चुअली मुझे क्वेश्चन हो तो का वचून टोटली मैं सिस्टमा ब्लेम करते नव्हतो बट मैं ही चीज ब्रिज करची कोशिश करतो तो का वचून येता हो जगून तो प्रॉब्लेम अशे हो प्रॉब्लेम सॉल्व करच्याचो आमकां का ऍड करू कस आमचे टिचर्स या आमचे जे कोणी व्हडले वाटत तेंकां की आमची चेडवे आमची चेडवा भितर हो एतिमाद येवंकास आमच्या चेडवा भितर हो कॉन्फिडन्स येवंकास की तेन बिझनेस करू शकता प्रॉब्लेम हो जाना की बिझनेस करू करना आमचे चेडवा बिझनेस करची हिम्मत कस करना आमची चेडवे येता हो हाल जाला की बिझनेस करचे पयला अरे यार येदोडलो बोज आपल्या माथार घेवन अशी जाता ही चीज म्हाका अशी दाखवता ही चीज आमचे भितर लॅक करता पर्सनली मेको बोलता आ, तुम्ही जे कशी बोलले सिलेबस भितर आम्ही टेक्निकल स्टुडंट बट स्टील आमकां हर सेमिस्टर भितर या हर दुसरे सेमिस्टर भितर काही ना काही बिझनेसचो एक सब्जेक्ट राहता मी सिस्टम भितर कमी बोलते ना लेकिन आमचे पर्सनल जे कोणते कॉन्फिडन्स असे ती चीज कम के जाते असे तुम्ही तुमचे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सचे कस प्रोडक्ट बेशक दुसरी चीज मैं तुमका सांगलो कि तू बल्लो अपने सिलेबस भितर ते कॉम्पोनंट शामिल करून गेले होते लेकिन मी तेवढे सवाल करता वापस ते कॉम्पोनंट्स जे कोणते शामिल करून गेले होते ये एलिमेंट्स तुमचे टीचर्स आणि तुम्ही केटलो संजीदगी सरीन घेतले घेनू शकले तुम्ही तेजे उपर जे कोण तो डीप एम्फसिस घालूंक वचूकाच होतो का तुमची ऑथॉरिटीज तेजे उपर तेटलो फोकस करू शकली का तेजे एक्सपर्ट्स सरीन तेन कोलॅबोरेशन केले का ती इंडस्ट्रीचे मनशा हाडून करून तुमकां केतो मोटिवेट करूची कोशिश केले नाहीत आणि दुसरी चीज आम्ही जे काय बोलतात बिझनेस 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 अगरशी तू एक स्पेसिफिक कम्युनिटी सर ती चीज रेस्ट्रिक्ट करता तर आम्ही एको वळखून चालू कास की आमचे भितर ज्यादातर मनशे बिझनेस सोडून ट्रेडिंग उपर या ट्रेड करूच्या उपर ज्यादा फोकस करतात ट्रेड बलन का बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स तुमका स्टॉक मार्केटचे कॉन्टेक्स्ट उपर वते नाही ट्रेडिंग आमचो वो परसेप्शन जाला हा सिंपल भाषा भितर की आज इन्वेस्ट करतले फावसे कमवतले एक बिझनेसमॅन एक ऑन्टरप्रोनर अशी छान आहे एक ऑन्टरप्रोनर आज इन्वेस्ट करता तरी तो आपण 10 वर्षा मग 15 वर्षा मग 20 वर्षा मग आपला के वाटे कापलून पळवून शकता आमचो ॲटिट्यूड आमची सोसायटीची धारणा अशी जावन अशे की आज इन्वेस्ट करा 1-2 मासा भितर आमकां का जावंकास यील्ड जावंकास रिझल्ट अशी पॉसिबल आहे तेजे सबब तुमकां सिर्फ हांव सिर्फ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कस जिम्मेदार नाही बल्कि सोसायटीचो हर स्टेक होल्डर जे कोणासन तुम्ही इंटरॅक्ट करता तो को ती चीज तुमचे भितर भरते वाटे इन्स्टिल करते वाटे इसा चीजा पर को आम्ही फोकस करू बस सर तुम्ही जे कोणती जपणी बोलले ना
की सोसायटीची जी कोणती माणसं वाटे आमच्या असर धरवता म्हणून. लेकिन हेका कुछ एनालाइज करूंकास तरीन मी वळखता वसान एक बेस्ट चीज एक मेंटर धरूंकाच राहता. आमचे हिंगा नॉर्मली आमची चेडवांच्यो मेंटॉर राहना. या कोन्ना तेन राय घेवनूकच बसना, मशवरा करूकच बसनात. तरीन वाकडे ठावार लीड करतात. आम्ही मेंटॉर कोणा धरूंकास आणि मशवरा कोणाकडे करूकास आणि बीजी एक चीज ॲड करता उचलान समूह मशवरे देतात. कोणाचे एक्सेप्ट करूकास, कोणाचे एक्सेप्ट करना. अले छोड़ो मेंटोरशिप या मेंटोर धरूंचो जहां तक ताल्लुक आशे आम्ही एक सिंपल जापणे वळखूकास की आमचे गांवा भितर आमची चेडवां भितर ती फिजा कस नाय, तो माहोल कस नाय, तो एनवायरनमेंट कस नाय. आज पला आमचे ग्रास एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहे माफ करू कस विथ ड्यू रेस्पेक्ट आपलो बेहतरीन रोल तेन प्ले करते वाटे एलिमेंटरी लेवल तुकून लागल्लो हाय स्कूल तुकून लागल्लो कॉलेज लेवल सर तुमका कोणते स्कूला भितर काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट मिळता एक स्कूल भितर को वाटे का मसलो अफोर्डेबिलिटी सो अशे अफोर्ड करू सकेन फायनान्शियल रिसोर्सेस ना यांचेकडे का आमचेकडे अकॅडमिशियन्सचो फोगदान आहे कमी अशे ही चीजावर आम्ही केका फोकस करना आम्ही मशवरे करू केत्ता शिकतले अल्हम्दुलिल्लाह तीनचे जेता जापणे येता हे आमचे जाती मसाईल आहे का आम्ही उलमासरीन कन्सल्ट करनायत आम्ही मशवरे घेन नाहीत अल्हम्दुलिल्लाह त्यांची एक्सपर्टीज आम्ही त्यांचं नॉलेज आम्ही गेनून करून आमची जिंदगी भितर तेका इम्प्लिमेंट करूची कोशिश करनायत लेकिन जहां तक आमची असरी तालीमचो मामला आहे हिंगा जराशी चीज लॅक करता की बचपनात कोणकच आम्ही पल्लेच नाही की कोण आमचेकडे काउन्सिलर वाटे जो क्रायसिस इंटरवेंशन भितर येऊन करून आमची मदत करता सव्वस चीजासो आम्ही क्लास टीचरचे माथावर जिम्मेदारी थोपतात चेडवाचे आपले लर्निंग डिसऑर्डर्सचे मसले राहता एक रास मेंटल आणि न्यूरोलॉजिकल आणि सोशियोलॉजिकल माफ करू का सोशल आणि जे कोणते आम्ही असले बोलू शकता डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असली चणमे राहता नॉर्मल चणवाचे तरी सोडा तुम्ही ती चणवा केटले का मामलात भितर निक्के काउन्सिलर्स आणि सायकोलॉजिस्टची जरूरत पडता तू को आपले क्लासा भितर पलवून राहत बलीसा चणमे लर्निंग डिसॅबिलिटीज घेऊन राहतात का नाही बलीसा तकलीफ राहता त्यांना हँड रायटिंगची मसले राहता ग्रामर वळखू सकेन मॅथमॅटिक्स भितर जराशी त्यांना असले डिफिकल्टीज फेस करतात हां अदर देन मॅथमॅटिक्स तुम्ही त्यांना पला के बेहतरीन तौर पर लिटरेचरचे रिलेटेड या ह्युमॅनिटीज जे कोणते राहतात ते सब्जेक्ट भितर त्यांचे परफॉर्मन्स जबरदस्त राहता का तिंगा कोणी इंटरव्हीन करतले वाटे कोणी त्यांना सही भितर समत आणि रास्ता दाखडतले वाटेत पर्सनल इंटरेस्ट घेऊन करून ती चणवा एक मर्तबा त्यांच्या सबब बेहतरीन करियर कोणतो असे त्याची काउन्सिलिंग करतली माणसे वाटेत ही चीजेचो जराशी फोगदान आहे तसं म्हाका दाखडता की अगरशी तुम्ही सोसायटल एजे भितर पलता तर इनकाव जी कोणती चीज तुमचे सरून फुडे तुकून जाते आयली ना एलिमेंटरी लेवल तुकून शायद आम्ही हिंगा जराशी लॅक करतात कम्युनिकेट करूच्यान या बिचिकांची जाण सर आता ही चीजो आम्ही ॲज अ स्टुडंट पडल्यान आमचे सब युजफुल ना आम्ही ॲज अ स्टुडंट आम्ही का करूकास आम्ही कोणाकडे मशवरा घेऊन वचूकास आम्ही कोणा मेंटर चूज करूकास आणि आम्ही ॲज अ रोल मॉडेल आम्ही कोणा पळोवकास अले मेंटोर आणि रोल मॉडेल अगरशी तू जापते वाटे तरेन समन फुडे येन कोण बोलून आम्ही ओळखूची कोशिश करूया मेंटोर कोण आपले एक सब्जेक्ट उपर या आपली फील्ड भितर महारत धरवतलो माणूस जे कोणी तुमका काउन्सिल करू शकता जे कोणी तुमची रहनुमाई करू शकता जे कोणी तुमका गाईड करू शकता आणि जेत्ता को कोणतो किस्माची क्रायसिस मॅनेजमेंटची जरूरत पडता या इसले हालात येता करियर चूज करूच्या गेन या जिंदगी भितर काही डिसायसिव्ह राउंड करून तुम्ही कोणतो मेन फैसला घेऊ चाहतात तर ते टायमा उपर मेंटोर आपलो एक जबरदस्त रोल प्ले करता कारण तुम्ही त्याचे एक फिड्युशियरी या ट्रस्टवर्दी रिलेशनशिप शेअर करता तेजे अलावा रोल मॉडेल जे कोणी वाटे तो एक इसलो माणूस तेजे बिहेवियर तेजी कामयाबी सक्सेस अचीवमेंट वगैरह या तेजी जे कोण तो लाईफस्टाईल आहे ती सा चीजो पलोन करून तुम्ही तेजे आरी आकर्षित जातात या अट्रॅक्ट जातात आणि तेजे जे कोणतं बिहेवियर या बाकी चीजो तुम्ही एम्युलेट करू चाहतात या इमिटेट करून या तरेन तेजे बराबर वसू चाहतात या ते का तुम्ही सरपास करू चाहतात समन पहिली चीज चणवा मेंटरशिपचो मसलो नाही स्कूल्स आणि कॉलेजेस भितर काऊ तुमचे टीचर्स भितर अगर थिंगा काउन्सिलर्स वगैरह वाटे तरेन ती मनशा भितर
या तुमचे रिश्ता भितर कोण पडलो शिकल्लो माणूस वाटे जो तुमकां गायड करू शकता, जो तुमची रहनुमाई करू शकता, तरी तेजे भितर को तुमी ती मनशां पळोवंक शकतात. व्हडलो मसलो हिंगा आसलो डिटर्मिनेशन ऑफ रोल. आमी कोणा आमचे रोल मॉडेल्स वळखते वाटत आमची छणमे का तेन फिल्म इंडस्ट्री भितर काम करतले सेलिब्रिटीज का आजकाल तोकडी फहाश चीजो जापून या अब्युजिव्ह आणि डेरोगेटरी वर्ड्स यूज करून यूट्यूब आणि बाकी इंस्टाग्राम वगैरह पर कंटेंट क्रिएट करतली माणसे जे कोणान आम्ही आजकाल बल्लिकस इन्फ्लुएन्स्ड आणि प्रभावित जाते वाटे. तर वो जे कोणी रोल मॉडेल वाटे वो कोण संबंध फुडें आमची छणमे डिटर्मिन करू शकू कस की आमकां कोणा आपल्यान जावंक कस, आमकां कोणा एम्युलेट करू कस या आमकां कोणा सरपास करची कोशिश करू कस. तेजे भितर मेन पॉइंट्स जे कोण तो आमी जहना भितर धरूंक कस की आमी कोण तो करियर चूज करतले आणि ती करियरची पीक उपर एपेक्स उपर कोण पावला ते. तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट जावची कोशिश करते वाटत, तुम्ही बिझनेसमॅन जावची कोशिश करते वाटत, बेहतरीन इनोवेटर या इन्व्हेंटर जावची कोशिश करते वाटत, तरी तितते मैदानची जे कोणती माणसे वाटत तितते डिसिप्लिनची जे कोणती माणसे वाटत ते डिसिप्लिन भितर तालीम हासिल करून आपले शिखर उपर पावला हा तुम्ही त्यांना रोल मॉडेल आपलं वळखुची कोशिश करू कास ना की ती माणसे जो सेलिब्रिटीज वाटेत बस ऍक्टिंग करतात. सर इथं आमचे मॉशरा भितर आमी ज्यो चेडवे ज्यो स्टुडंट्स निक्की ग्रेड्स हाडता तेंकां बोस्ट करता आनी ज्यो कोणी निक्की हाडू सकेना तेंकां आमी दबवता. हालांकी ज्यो चेडवे निक्की हाडू सकेना खाली ग्रेड्स इज बीन तेन दुसरे फील्ड निक्की रावता. दे विल बी गुड एट अदर फील्ड्स and those who are good in grades might not be good at other things just except for grades. सम्य गेला मग तेंका खाली ग्रेड्स कामां थोडी येतली. अगरशी आम्ही ग्रेड सुपरकस एम्फसिस घालतात तरी आम्ही सिर्फ क्वांटिटेटिव्ह फॅक्टर सुपरकस फोकस करते वाटत आणि जे काही क्वालिटेटिव्ह चीजो आहे ते का एलिमिनेट करते वाटत ते का इग्नोर करते वाटत. आली माणसाचो जे कोण तो स्किल सेट आहे तो जे कोण ती चीजो प्रोसेस करता ये जो डिटर्मिनिंग फॅक्टर सिर्फ आणि सिर्फ ग्रेड आणि एक्झाम भितर पर्सेंटेज आणि मार्क्स कस रावनाचे. चणमे सगळो वरस पडून करून जे काय 2 आणि 3 घंटासो एग्जाम देता तो 2 आणि 3 घंटासो एग्जाम ते चढवाची असल काबिलियत असेस आणि इव्हॅल्युएट करू सकेना. मतलब जाऊ शकता इम्कानात असे की ते चढवा भितर ते मार्क्सचे अलावा तो डोमेन सोडला न्हू हल्लीसा दुसरी काबिलियत राहतली, हल्लीसा दुसरे स्किल राहतले. आणि आज आमचे सबब जरुरी एको असे की सिर्फ आम्ही मार्क्सचे पट्टर पडून जे कोणते क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स आहे ते का बिलकुल इग्नोर करून ती माणसं आम्ही साईडलाईन करून त्यांची हिम्मत या मतलब त्यांची हिम्मत पस्त करूची कोशिश करून या त्यांची हौसला माफ करू का जिल्लत अफजाई करूची कोशिश आम्ही करण्याचे. सर एक कॅज्युअल क्वेश्चन होतो का मतलब तुमच्याकडे जस्ट हायपोथेटिकली अगर अल्लाह तुमका ही एबिलिटी दिलो की तुम्ही टाइम ट्रॅव्हल करून ते यासीन सराकडे मिळले जे कोणी इतना 10th जर वाटे या एकदम तो करियर चूज करूच्या टायमार वाटे तरी तुम्ही तेका काय ऍडवाइस करतले. मी कॅज्युअल सवालचो एक फॉर्मल जवाब देता तुका. अगर शी आज तो यासीन म्हाका मिल्लो तरेन मी बिलकुल तेजेकडे सांगतलो की ते टायमार म्हजेकडे ज्यादा रिसोर्सेस या वसाईल नव्हते, इसा चीजाचो फुकदान होतो, म्हजेकडे निक्के मेंटोर्स बदलले या रोल मॉडेल्स बदलले कोणी नव्हते. आणि आजकालची जे कोणती टेक्नॉलॉजी आणि जे कोणत्या तरीका वापर इन्फॉर्मेशन आणि नॉलेज डिसेमिनेट जाते आईचे दौर भितर आज तुझेकडे वसाईल आहे, बेहतरीन कौमा भितर माणसे वाटेत जो आपली इंडस्ट्रीचे या आपली फील्ड भितर एक्सपर्टीज धरवतात, महारत धरवतात, बेहतरीन असातिजा वाटेत, हायली क्वालिफाईड टीचर्स वाटेत. पहिला संबंध फुडे तो चढू आपले भितर मशवरे करूची जे कोणती चीज आहे ती चीज इनकल्केट करू कास कोणतो करियर चूज करणे फुडे निक्के माणसासरेन बैसून जे कोणा वापरतो 100% ट्रस्ट धरवता की आपला सही रास्ता दाखडतलो, सही डायरेक्शन दाखडतलो ते माणसातरेन बैसून तो आपले स्ट्रेंथ्स का असे, आपली वीकनेसेस का असे, आपले सबब का ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि आपले सामने का थ्रेट्स आहे ही सव्वस चीजा बराबर आयडेंटिफाय करून तो आगे बढवतास. आणि ही चीजाचो असेसमेंट करे नाही फुडे सरी बराबर आपलो इंटरेस्ट कोणती फील्ड भितर असे ते गट फातर आयडेंटिफाय करून फैसला घेणे फुडे तो जराशी मल्लिकस डेप्थ भितर वचून एक नातल्यान दोन नातल्यान 4 माणसाकडे पसून
लास्ट भितर तेजे सब जे काय बेहतरीन ऑप्शन रावतलो ऑन द बेसिस ऑफ डेटा ही हॅज कलेक्टेड और गॅदर्ड तेजे उपर तो फैसला घेवंकस वटेक मारतो आपली विमेन फॅन्सी भितर आपला का निक्के दाखडले बोलून तो आपलो करियर चूज करू वचूनाजे मैं एक दाखलीशी कहानी सांगू चाहता मुझे टाइमाची मैं जेता 11th या 12th भितर होतो मैं एक चेडवाकडे पुसलो बेटा तू का चूज केलो 10th जाला मगेर तो म्हजे कडेन बलता आपूण सायन्स घेतलो मैं तेका पुसलो सायन्स केका घेतलो वा काडले तोडार तो म्हाका जवाब देता सायन्स घेतल्यान सायन्स नांव जाता वो एटीट्यूड आमची चेडवां भितर वता बरोबर ना बेटे सायन्स घेतल्यान सायन्स नांव जाता घेन आता आम्ही पॉडकास्टच्या एंड उपर पावला देन मी सराकडे पुस्तलो का पुसलान हे सगळे पॉडकास्टचो अगर आम्ही एक धाकलीशी टाइम भितर का मेसेज घेऊन वचाव की तेजेन आम्ही स्टेप फॉरवर्ड घेऊ शकता हे पॉडकास्ट टून हे जमनी भितर मैं ह्या तुझ्याकडे बोलू चाहतलो की आमची क्षणमा भितर गोल सेट करूची आदत या हॅबिट आम्ही इनकल्केट करू कस ते बोलतात पला ख्वाब अधूरे ही सही ख्वाब सहारे तो हैं आम्ही जे कोणते ख्वाब पलतात ते ख्वाब आमचे सबब सहारा जातात तेजे अलावा जे कांचे गोल्स आहे जे कांचे ख्वाब आहे ते आपले ख्वाब आपले गोल्स रियलिस्टिक धरवकस बल्ली ज्यादा जे कोणती चीज होते अचीव करू सके नाहीत मी बल नाही कोणती चीज इम्पॉसिबल नाही इम्पॉसिबल खुद बलता आय एम पॉसिबल बोलून लेकिन जे कोणते तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स जे कोणते धरवतले करतले ते का जराशी रियलिस्टिक धरवा आखिर भितर मुझेकडे एक शेर अशे आया तो शेर का बलता का पुसलान मंजिल तो मिलेगी भटक कर ही सही गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं अल्हम्दुलिल्लाह भल्ली जबरदस्त पॉडकास्ट झालो भल्ली सर इनसाइटफुल थॉट्स सर शेअर केले आमचे सरीन आता लास्ट भितर आम्ही हिंगाडून का घेऊन वचाव आम्ही हिंगाडून हे घेऊन वचाव का पुसलान आता एक फर्म इरादा करया आम्ही चाहे कोण कोण जाओ व्हडलो वाटे धाकलो वाटे लेकिन तो फ्युचर सब प्लॅनिंग करया अगर तू धाकलो वाटे तरीन मोया की आम्ही का करू कास आम्ही किशी चूज करू का आम्ही कोणाकडे वचून मशवरा करू कास आणि आम्ही कोणा ॲज अ मेंटोर पळोवंक कास आम्ही कोणा रोल मॉडेल करू कास ही चीजें आम्ही सिरियसनेस घेवं आणि आम्ही ॲक्टिवली काम करया आपली जिंदगी भितर आणि दुसरा सबब फायदामंद जाया अल्लाह आमकां कामयाब करो तुमकां सम्मा कामयाब करो الحمد لله لا إله إلا الله